नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. प्रत्येकालाच आपल्या भविष्याबाबत उत्सुकता असते. उद्या आपल्यासोबत काय घडणार आहे हे जाणून घ्यायचं असतं आणि त्यासाठीच आपण आपलं नेहमी राशी भविष्य चेक करत असतो. तर आपण आज ऑगस्ट 2026 या महिन्यामध्ये 12 राशींचे राशी भविष्य काय असणार आहे हे जाणून घेणार आहोत. मेष राशीपासून मीन राशीपर्यंतचे सर्व राशी भविष्य आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून हा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी कसा जाणार आहे हे तुम्हाला समजेल. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर ऑगस्ट महिना हा व्रत सणांसह ग्रहांच्या हालचालीमुळेही अधिक खास ठरणार असून श्रावण महिन्याची सुरुवात रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि दीपपूजन अशा अनेक शुभ सणांमुळे वातावरण भक्तिमय असणार आहे. आणि या काळात ग्रहस्थितींचा 12 राशींवर कसा प्रभाव पडू शकतो आणि कोणत्या राशींना कोणत्या क्षेत्रात लाभ आणि आव्हानांचा सामना करावा लागू शकतो याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत. तर पहिली रास आहे मेष रास. बुद्धिमत्ता व आत्मविश्वास यांचा उत्तम मिलाप या महिन्यात दिसून येणार आहे आणि 7:30मुळे महत्त्वाच्या कामात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विद्यार्थी वर्गाने अभ्यासाची आखणी व नियोजन आधीच करून ठेवायचे आहे. मेहनतीला पर्याय नाही आणि नोकरी व्यवसायात वेगळ्या प्रकारच्या धोरणांचा अवलंब करावा लागणार आहे. मनपसंत जोडीदार मिळेल, विवाह जुळेल. त्याचबरोबर कुटुंबाच्या हितासाठी काही कठोर निर्णय देखील घ्यावे लागणार आहेत. 12 ऑगस्टला दीपपूजनाच्या निमित्ताने सामाजिक कार्याची दीप उज्ज्वल कराल. त्याचबरोबर जमिनीचे करार ठरतील, कोर्ट कचेरीतील कामे अजूनही रेंगाळतील आणि प्रवासात झालेल्या नव्या ओळखी उपयोगी पडतील. उत्सर्जन संस्थेचे आजार बळावतील. वैद्यकीय उपचारांनी सुधारणा देखील होईल. दुसरी रास आहे वृषभ रास. हा महिना दिशादर्शक घटनांचा असेल आणि प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण कराल. विद्यार्थ्यांना कष्ट, मेहनत, सातत्य यांचा कंटाळा करून चालणार नाही. तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. नोकरीच्या बाबतीत वरिष्ठांचे पाठबळ मिळाल्याने कामातील उत्साह वाढेल. कामाच्या पद्धतीत केलेला थोडासा बदल देखील सकारात्मक किमया दाखवेल, त्यामुळे हुरूप वाढेल. विवाह जुळण्याचे प्रयत्न सुरूच ठेवायचे आहेत. अनुरूप जोडीदाराची साथ मिळणार आहे. कुटुंबातील सदस्यांना मदतीचा हात द्याल. गुंतवणूक डोळसपणे कराल. मोठी जोखीम पत्करणे इष्ट नाही आणि 12 ऑगस्टचे दीपपूजन आपल्या कामावर नवीन प्रकाश टाकेल. नारळी पौर्णिमा लाभकारक ठरेल आणि आरोग्यदायी हा महिना असणार आहे. तिसरी रास आहे मिथुन रास. उत्साहवर्धक आणि प्रयत्नांना यश देणारा असा हा महिना असणार आहे. आपल्या कामाची पोचपावती मिळाल्याने हुरूप वाढेल. विद्यार्थी वर्गाला शिक्षकांकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास अतिशय बारकाव्यासह कराल. नोकरी व्यवसायानिमित्त शहर बदल संभवतो. संधीचे सोने कराल. विवाहस्तोक मंडळींना मनाजोगत्या स्थळांकडून होकार येणार आहे. तसेच दीपपूजनाचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. गुंतवणूकदारांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे. भरघोस परतावा मिळणार आहे. जमिनीची कामे शिताफीने पुढे सरकतील. तसेच कलात्मकतेचा उपयोग करून नव्या क्षेत्रात पदार्पण कराल. आरोग्य चांगलं राहील. व्यायामाची सवय लावून घ्यावी. नातेवाईकांच्या भेटी होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना वैयक्तिक प्रगती करून घ्याल. पुढची रास आहे कर्क रास. ग्रहमान एकंदरीत लाभकारक असल्याने प्रयत्न कमी पडू देऊ नका. संधीचे सोने करून दाखवाल. विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन मिळाल्याने विषयांचे उत्तम आकलन होईल. संकल्पना स्पष्ट होतील. नोकरीच्या ठिकाणी विविध समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यातूनही सामोपचाराचा मार्ग काढत पुढे जाण्याची खुबी आपण जाणता. विवाहस्तोक मंडळींना आनंदाची बातमी मिळणार आहे. जोडीदारासह चांगले प्रेमसंबंध जुळतील. विवाहित मंडळींवर कौटुंबिक जबाबदारी वाढेल. संतती प्राप्तीचे प्रयत्न यशस्वी होतील. गुंतवणूकदारांनी सद्य स्थितीचा अभ्यासपूर्वक विचार करून मगच गुंतवणूक करावी. दीपपूजनाच्या दिवशी मार्गदर्शक सूचक घटना घडतील. तसेच नारळी पौर्णिमेला आनंद उत्साह वाढेल. घरदार, जमीन या संबंधित निर्णय घेताना विशेष खबरदारी घ्यावी लागेल. पोटाचे विकार त्रास देतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा. पुढची रास आहे सिंह रास. 12वा गुरु असला. गुरुबल कमजोर असले तरी गुरु त्याच्या उच्च राशीत असल्याने गुरुचे पाठबळ चांगले मिळेल. प्रयत्नांना यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने स्वतःला अभ्यासात झोकून द्यायला हवे. वरवर केलेला अभ्यास पुरे पडणार नाही. चांगल्या मार्गदर्शकाच्या सल्ल्याने स्वतःचे वेळापत्रक तयार करून त्याचा अवलंब करावा. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या स्वरूपात बदल होईल. व्यवसायात अपेक्षित प्रगती कराल. विवाहित मंडळींना कुटुंबाकरता काही वैयक्तिक निर्णय बदलावे लागतील.
या बदलांचा मनापासून स्वीकार केला तर त्रास कमी होईल, त्रास होणार नाही. गुंतवणूक करताना पोकळ किंवा आवाजावी भूल थापांवर विश्वास ठेवू नका. सतर्क राहा. बक्कळ पैसा कमावण्यापेक्षा शाश्वत कमाई होणे महत्त्वाचे आहे. प्रॉपर्टी संबंधित कामकाज पुढे सरकेल. वकिली कागदपत्रे सांभाळून ठेवा. डोळे आणि खांदे यांच्या तक्रारी उद्भवतील. पुढची रास आहे कन्या रास. 12 ऑगस्टच्या दीपपूजनाने आयुष्याच्या दिशा उजळतील. नव्या ध्येयाकडे वाटचाल कराल तर नारळी पौर्णिमा आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे. विद्यार्थी वर्गाच्या कलागुणांना विशेष वाव मिळणार आहे. भाषण सादरीकरण विचाराची मांडणी अत्यंत प्रभावशाली असणार आहे. नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राखाल. त्यांचे मार्गदर्शन कायम उपयोगी पडेल. नवीन कार्यक्षेत्र आपणास खुणावत आहे. बुद्धी व कलेचा उत्तम मिलाप होईल. विवाहोत्सुक मुलामुलींना जोडीदाराचा शोध सुरू ठेवावा. तसेच कौटुंबिक प्रश्न सोडवताना फक्त नियमांवर बोट ठेवून कसे चालेल, कुटुंबाच्या मानसिकतेचाही विचार करावा लागेल. जमिनीच्या व्यवहारांना गती येईल. मध्यस्थींमार्फत काम होईल आणि गुंतवणुकीचा आलेख वर खाली होईल. पोकळ उंचवट्याला भुलू नका. धीर धरा. मानसिक तणावाने मरगळ्यासारखे वाटेल. पुढची रास आहे तूळ रास. उत्सवांच्या वातावरणामुळे उत्साह वाढेल. ज्ञान, विज्ञान, परंपरा, संस्कृती यांचा समन्वय साधाल. विद्यार्थी वर्ग नवे विषय चटकन आत्मसात करतील. एकाग्र व मेहनत यांचे योग्य फळ प्राप्त होईल. दीपपूजनाने नव्या दिशा उजळतील. उच्च शिक्षणासाठी विशेष तयारी कराल. परदेशी शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. नोकरीच्या ठिकाणी वैचारिक मतभेद होतील. तेथे राजकारणाचा उबग होईल, पण धीर सोडू नका. नारळी पौर्णिमेनजीक आशेचे किरण दिसतील. विवाहोत्सुकांचे विवाह जुळतील. मनोजोगत्या जोडीदाराची निवड कराल. विवाहित दाम्पत्यांच्या कष्टांचे चीज होईल. घरी खरेदी कराल. प्रवासाचे योग, वाहन सुख चांगले प्राप्त होईल. गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीच्या परिणामांचा विचार करणे इष्ट ठरेल. वडिलोपार्जित इस्टेटीबाबत परस्पर निर्णय घेऊ नये. नातेवाईकांशी चर्चा करावी. अतिविचाराने डोकं भणपणेल. पुढची रास आहे वृश्चिक रास. सणावारांनी नटलेल्या या महिन्यात उत्तम गुरुबल असल्याने कामे मनाप्रमाणे मार्गी लागतील. दीपपूजनाच्या निमित्ताने नव्या दिशा उजळतील. विद्यार्थी वर्गाने प्रबोधनापासून दूर राहावे. अभ्यासाव्यतिरिक्त इतर क्षेत्रात हिरिरीने सहभागी व्हावे. प्रभावी व्यक्तिमत्वाची लोकांवर छाप पडेल. नोकरी व्यवसायात उत्तम कामगिरी बजावाल. सहकारी वर्गाकडून चांगली साथ मिळेल. विवाहोत्सुक मुलामुलींनी सुयोग्य जोडीदाराचा शोध घ्यावा. नाती जुळून येतील. विवाहितांचे संतानप्राप्तीचे प्रयत्न सफल होतील. गुंतवणूकदारांना बक्कळ धन प्राप्त होईल. अभ्यासपूर्वक गुंतवणूक खूप लाभदायक ठरणार आहे. जमिनीची कामे, न्यायालयीन कामे तसेच सरकारी कामे मार्गी लागतील. तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढे जाता येईल. नारळी पौर्णिमा नवी उमेद घेऊन येईल. सांधेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. पुढची रास आहे धनुरास. सणावारांचा हा महिना आपल्या उत्साहाला सतत खुणावेल. नव्या जोमाने कामाला लागाल. विद्यार्थी वर्ग अभ्यासासह कला, क्रीडा, साहित्यात नाव चमकवेल. हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला यशाची झालर शोभून दिसेल. नवीन विषयाचे आकलन चटकन होईल. नोकरी व्यवसायात रक्षाबंधनाच्या सुमारास मोठी उलाढाल होईल. एकंदरीत आपल्यासाठी ही गोष्ट लाभकारक असेल. विवाहित दाम्पत्याचे सहजीवन आनंददायी असेल. एकमेकांच्या विचारांचा, मतांचा आदर केल्यानं उत्तम सुरू जुळतील. अभ्यासपूर्वक गुंतवणुकीमुळे आर्थिक भार पडणार नाही. आर्थिक नियोजन चांगले करता येईल. घर खरेदी, वाहन खरेदी याबाबत योग्य निर्णय घ्याल. उत्साहाच्या भरात केलेल्या कामांचा आनंद टिकवण्यासाठी विश्रांती गरजेची आहे, शारीरिक व वैचारिक देखील. पुढची रास आहे मकर रास. कामाच्या व सणवारांच्या धावपळीत हा महिना भरकरच संपणार आहे. विद्यार्थी वर्ग अभ्यासासह कला, क्रीडा, साहित्य, तंत्रज्ञान यातही रस घेतील. योग्य मार्गदर्शनाखाली यात प्रावीण्य मिळेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या अनुभवाच्या बळावर मोठी मजल माराल. कामानिमित्त प्रवास कराल. वरिष्ठांच्या मनाप्रमाणे वागताना स्वतःचे विचार बाजूला ठेवावे लागतील. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहित दाम्पत्याने एकमेकांच्या अडचणी समजून घ्यायची हीच वेळ आहे. दीपपूजनाच्या दिवशी परस्परांचे उत्तम सुरू जुळतील. नारळी पौर्णिमेला बक्कळ धनसंपत्ती प्राप्त होणार आहे. गुंतवणूकदारांना अनुभवातून खूप गोष्टी शिकता येणार आहेत. कला क्षेत्रात विशेष नाव कमवाल. प्रॉपर्टीचे व्यवहार लांबणीवर पडतील. शब्दाने शब्द वाढवू नका. पुढची रास आहे कुंभ रास. या महिन्यात कामे अपेक्षित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कार्यपूर्तीचा आनंद मिळेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासात विशेष प्रगती करेल. शिक्षक व मार्गदर्शकाकडून शाबासकी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपला शब्द फिरवतील. कामाचा ताप वाढेल. तसेच परदेशातील व्यवहार मार्गी लागतील. काही निर्णय स्वतःच्या हिमतीवर घ्यावे लागतील. विवाही योग सुरू होत आहेत. चांगल्या स्थळाला होकार द्याल. विवाहितांचे वैवाहिक जीवन अनुभवातून समृद्ध होतील. नातेसंबंध जपाल.
गुंतवणुकीवर बक्कळ परतावा कमवाल. आपल्या अभ्यासपूर्वक कृतीचे हे फळ असणार आहे. जमीन जुमल्याच्या व्यवहारात सरकारी अधिकारी मार्गदर्शन करतील. नारळी पौर्णिमेला मन विचलित होईल. काहीसा उत्साह कमी वाटला तरी नातेवाईकांच्या भेटीतून उभारी मिळेल. मानपान बाजूला ठेवला तर डोक्याचा ताप कमी होईल. पुढची जी रास आहे आणि शेवटची रास आहे ती आहे मीन रास. एका पाठोपाठ एक कामं सुरू राहतील. उसंत मिळणार नाही. विद्यार्थी वर्गाला उत्तम मार्गदर्शन मिळाल्याने अभ्यासात चांगली प्रगती होईल. उच्च शिक्षणासाठी मार्ग मोकळे होतील. आर्थिक व्यवस्था होईल. शिक्षण, नोकरी, व्यवसायात वरिष्ठांच्या पाठबळामुळे साडेसातीचा प्रभाव जाणवणार नाही. आपली कार्यपद्धती इतरांना मार्गदर्शक ठरेल. विवाहस्तोक मंडळींना सुयोग्य जोडीदार मिळणार आहे. ओळखीतून स्थळ येईल. विवाहितांचे स्वप्न पूर्ण होतील. संतती प्राप्तीसाठी वैद्यकीय सल्ला उपयोगी पडेल. गुंतवणूक करताना अतिशय सतर्कता बाळगावी लागेल. दीपपूजनाच्या दिवशी कला साहित्यात विशेष प्रावीण्य मिळवाल. नारळी पौर्णिमा उत्साह वाढवेल. घर, बंगला, जमीन जुमला याबाबतचे महत्त्वाचे निर्णय घेता येतील. कायदे पंडितांचा सल्ला घ्यावा आणि डोळ्यांचा त्रास वाढेल. कामाच्या ताणामुळे डोकेदुखी होईल. तर असा 12 राशींचा ऑगस्ट महिना असणार आहे. तुमची कोणती रास आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर मेष रास ते मीन रास या 12 राशींचं राशी भविष्य आपण जाणून घेतलेलं आहे. तरी देखील तुमच्या जर काही अडचणी, समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.